नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. निर्विवादपणे ज्या महापुरुषाने आपल्या जीवनाचा त्याग केला, सर्वस्व अर्पण केलं. माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी मला काही नकोय, परंतु माझ्या समाजाला जर समजा कोणी वेठीस धरणार असेल तर मी मागे हटणार नाही, असं अतिशय खात्रीशीरपणे सांगणारे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्हाला मला असं वाटतं का की आपण त्यांना सोडून काहीतरी करू शकू? कुठली तरी गोष्ट त्यांच्याशिवाय होऊ शकते का? मुळात तर आपण ज्या वर्षावासामध्ये आहोत, या वर्षावासाचं आयोजन होतं, कधी काळी ते केलं जात होतं, ते कशा पद्धतीने होत असायचं, या संदर्भाने तुम्हाला आम्हाला कुठली काय कल्पना होती? परंतु त्या परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सर्वांग सुंदर असा धम्म आम्हाला दिला आणि या धम्माच्या माध्यमातून आम्हाला आमच्या जीवनाकडे आम्ही कसं बघावं, आमच्या जीवनातल्या वाईट गोष्टी आम्ही टाळून द्याव्यात आणि चांगल्या त्या घ्याव्यात, अशा पद्धतीचा हा सुंदर जो धम्म दिला आहे, त्या धम्माचं आपण रोज सकाळी वाचन करत असतो. अर्थात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करत असतो. जेवढं शक्य असेल तेवढं आपण समजून घेण्याचाही प्रयत्न करत असतो. परंतु डॉक्टर बाबासाहेबांच्या या उपकाराची फेड आपल्याला कोणत्याही पद्धतीने करता येणार नाही का? वाट फुलेंची सोडून आंबेडकरांना तोडून चालताच यायचं नाही, तुला चालताच यायचं नाही. वामनदादा खर्डक अप्रतिम अशा शब्द सौंदर्याने हे कवण तयार करतात आणि म्हणतात की वाट फुलेंची सोडून आंबेडकरांना तोडून चालताच यायचं नाही, तुला चालताच यायचं नाही. फुटाया लागलं तांबड, फुलेंचं पहाट कोंबड, फुटाया लागलं तांबड, फुलेंचं पहाट कोंबड, डालताच यायचं नाही, तुला डालताच यायचं नाही. मणूच आंगड टोपड माझ्या आंबेडकराला, मणूच आंगड टोपड माझ्या आंबेडकराला, घालताच यायचं नाही, तुला घालताच यायचं नाही. सोडून तथागताला वामन तुझ्या रथाला, हलताच यायचं नाही, तुला हलताच यायचं नाही. वाट फुलेंची सोडून आंबेडकरांना तोडून चालताच यायचं नाही, तुला चालताच यायचं नाही. किती अप्रतिम अशा शब्दांमध्ये बाबासाहेबांच्या संदर्भाने सांगितलंय, फुल्यांच्या संदर्भाने सांगितलंय की बाबासाहेबांना सोडून आम्ही एक पाऊल तरी चालू शकतो का? आमच्या जीवनाचा एकदा आलेख बघा. आम्ही कुठे रसातळात गाळात होतो आणि आम्ही आता अगदी पंचतारांकित महालात राहत असल्यासारखा आम्हाला भास होतो. कोणाचे उपकार आहेत? परमपूज्य बोधिसत्व महामानव युगंधर विश्वरत्न ज्ञानसागर आणि संविधानाचे प्रमुख बाबासाहेब डॉक्टर भीमरावजी आंबेडकर, त्यांच्याच अथक परिश्रमातनं सर्वांग सुंदर असा हा ग्रंथ निर्माण झाला. आणि हा ग्रंथ निर्माण केल्याच्या नंतर हा ग्रंथ तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी याच मराठी भाषेत भाषांतर केलं ते घनश्याम तळवटकरजी, प्राचार्य म.व्ही. चिटणीस आणि शाश रेगे यांनी आपल्यापर्यंत हा बाबासाहेबांचा बुद्धा अँड हिज धम्मा सुंदर असा ग्रंथ आपल्यापर्यंत पोहोचवला. आणि आपण रोज नित्यक्रमाने त्यात काय काय आहे नेमकं एक एक प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण कालच्या दिवशी बघितलं होतं की राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश. म्हणजे या राजपुत्राच्या संबंधाने राजा शुद्धोधनाने त्यांचा राजपुरोहित जो होता उदयीन यांना समजून सांगितलं होतं की राजपुत्र सहजासहजी हे सगळ्या गोष्टींकडे वळणार नाही, कारण असित मुनींचे जे त्यांची भविष्यवाणी होती ती भविष्यवाणी अशीच होती की हा राजपुत्र जरी असला तरी तो संसाराचा त्याग करेल आणि त्याग करून गेल्यानंतर तो या जगाला त्याच्या दुःखातनं मुक्त करेल. आणि त्यावेळेला त्यांच्या डोळ्यामधनं अश्रू आले. का?
तर हा राजपुत्र जेव्हा मोठा होऊन हे सगळं करेल तेव्हा त्याचं हे सगळं कौतुक बघण्यासाठी मी नसेल, अशी भीती त्या असित मुनींना वाटते. आणि ती भविष्यवाणी शुद्धोधनाच्या डोक्यातनं जात नाही. त्यांना सारखं सारखं वाटतं की जर असित मुनी म्हणाले तसंच झालं तर तसं होऊ नये म्हणून राजा शुद्धोधनाने आपला मुलगा संसारात रमला पाहिजे, तो गृहस्थ बनून राहिला पाहिजे, यासाठी अनेक प्रयत्न करतात. आणि तरुण ललना, अतिशय सुंदर सौंदर्यवती मुलींना ते ज्या महालात राहतात त्या महालामध्ये अनेक मुलींना तिथे राहण्यासाठी उदयनाला सांगतात की तू या सर्व गोष्टींकडे लक्ष दे आणि राजपुत्र सिद्धार्थ हा कसा संसारात रमेल आणि तो संसारातच राहिला पाहिजे याची सर्वस्वी जबाबदारी तुझ्याकडे आहे. उदयन सुद्धा या ज्या सौंदर्यवती आलेल्या असतात, ज्यांचं रूप बघितल्यानंतर बघतच राहावं इतकं सुंदर, अशा निवडक मुलींना, तरुण मुलींना या राजपुत्राबरोबर त्याच्यासाठी बनवलेल्या वेगवेगळ्या ऋतूमध्ये जे महाल आहेत, जे राजवाडे आहेत, त्या राजवाड्यांमध्ये त्यांच्याबरोबर म्हणजे अर्थात सिद्धार्थ गौतमाबरोबर अनेक तरुण मुलींना तिथे राहण्यासाठी अप्रतिम असं सौंदर्य असलेलं तिथली बाग, बगीचा, सुंदर सुंदर रंगीबेरंगी फुलं, पाना फुलांनी डवरलेलं सर्व वातावरण, या सगळ्या वातावरणामध्ये मनमोहक अशा या सगळ्या सुंदरींना सोडून दिलं जातं. त्या सुंदरींना सांगितलं जातं की काय वाटेल ते हो, परंतु सिद्धार्थ गौतम हा संसारातच रमला पाहिजे, या प्रकारचं कृत्य तुम्हाला करायचं आहे. आणि उदयीन त्यांना असंही सांगतो की मला खात्री आहे की तुमच्यासारख्या सुंदरींनीच, अप्सरांनीच विश्वामित्राला सुद्धा 10 वर्षांपर्यंत त्या सौंदर्याच्या गुलामीत डांबून ठेवलं होतं. त्यामुळे तुम्ही हे काम करणार नाहीत याबद्दल मला मुळीच शंका नाही. ते तुम्ही 100% कराल अशा विश्वासाने सुरुवातीला ह्या सुंदर तरुणी मनामध्ये थोड्याशा साशंक होत्या. त्यांना भीती होती की आम्ही हे काम करू शकू की नाही. परंतु ज्या वेळेला उदयीन त्यांना या गोष्टीचा विश्वास देतो की तुम्ही खूप सुंदर आहात, तुमच्या हालचाली सुद्धा आकर्षक आणि मोहक आहेत, या सर्व गोष्टींमुळे तुम्ही सहजच सिद्धार्थाला तुमच्या मोहपाशात ओढू शकतात. अशा पद्धतीने त्यांना आत्मविश्वास दिल्यानंतर त्या मुलीही म्हणतात की ठीक आहे, हे आम्हाला सहज शक्य आहे. म्हणजे अगदी तोंडाला मध्याचा वास येत असलेल्या दुसऱ्या जणी आपल्या ताम्र रंगाच्या अधरोष्टांनी त्याच्या कानात पुटपटल्या, माझं गुपित ऐकावं बरं. म्हणजे ते असुसलेले ओठ त्या सिद्धार्थाच्या गालाचं, ओठाचं, शरीराचं चुंबन घेण्यासाठी म्हणून अधरोष्ट, आणि त्या अधरोष्टांनी त्यांच्या कानात ते त्या सुंदर्या पुटपुटतात आणि म्हणतात, माझं गुपित ऐकावं बरं का. ज्यांची शरीरे उठण्यांनी ओली झाली होती अशा काही जणी त्यांचे दोन्ही हात आतुरतेने घट्ट धरून जणू काय त्याला हुकूमच करीत म्हणत होत्या, आमचा पूजाविधी इथेच करावा. मद्य पिऊन जिंकलेला सोंग करणारी दुसरी एक तिचे निळे वस्त्र पुन्हा पुन्हा खाली सरकत असताना आपली जीभ दाखवीत अशी उभी होती, रात्री चमकणाऱ्या विद्युलतेप्रमाणे ती चटकन नजरेत भरत होती. काहीही करून सिद्धार्थाचं लक्ष आपल्याकडे केंद्रित व्हावं आणि सिद्धार्थ आपल्या मोहपाशात पडावा, यासाठीचे हे सगळे प्रयत्न करणाऱ्या ह्या तरुणी. आणि काही जणी आपल्या सोन्याच्या पैंजणांचा आवाज करीत तलम वस्त्रात झाकलेली आपली अंगे त्याला दाखवीत इकडे तिकडे फिरत होत्या. सर्व अंगावरती पारदर्शक असे कपडे आणि त्यातून त्या सोन्याच्या पैंजणांचा आवाज, तलम सर असे वस्त्र आणि आपले अंग दाखवीत इकडून तिकडे केवळ फिरत होत्या. दुसऱ्या काही जणी आम्रवृक्षाची फांदी हातात धरून सुवर्ण कलशाप्रमाणे दिसणारे आपले उरोज मुद्दाम दाखवीत उभ्या होत्या. प्रत्येकाने आपल्या शरीराचा कोणता ना कोणता भाग या सिद्धार्थ गौतमाला दाखवावा आणि त्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यावं. जणू काही त्यांच्यामध्ये स्पर्धाच लागलेली होती. कमलांच्या ताटव्यातून आणलेली कमल पुष्पे हातात धरलेली एक कमल नयना कमलावती
पद्मदेवीसारखी त्या कमलमुख राजपुत्रा शेजारी उभी राहिली. म्हणजे जणू काही ती कमलनयना तर आहेच, तिचे नेत्र अतिशय सुंदर आहेत, कमलासारखे अप्रतिम आहेत. ती कमलावती, ती पद्मादेवी सारखी त्या कमलमुख कमळासारखं सुंदर असलेलं हे राजपुत्राचं सौंदर्य, त्याचं रूप, अप्रतिम असा चेहरा, अराजबिंडा असा चेहरा, आणि त्याच्याकडे सारखं ते बघत आणि त्या राजपुत्राशी जरी मुद्दा म्हणून उभ्या राहत. दुसरी एक सहज समजू शकेल असे मधुर गीत, हावभावपूर्ण गात त्या आत्मसंयमी पुरुषाला कामोत्सुक करण्याचा प्रयत्न करीत होती आणि आपल्या नेत्र कटाक्षाने जणू काय म्हणत होती, तुम्ही भ्रमात आहात बरं का महाराज. म्हणजे तिच्या सुंदर आवाजामध्ये एखादं गीत, एखादं गाणं गुणगुणत राजपुत्राचं लक्ष आपल्याकडे यावं, राजपुत्राने आपल्याकडे बघावं आणि आपली आणि राजपुत्राची नजरानजर व्हावी आणि त्याच क्षणी राजपुत्राने आपल्या प्रेमात पडावं, अशा पद्धतीची कृती प्रयत्न करणारी ही दुसरी एक त्या राजकुमाराला म्हणते, महाराज तुम्ही भ्रमात आहात. तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही आणि आमच्यातली कोणीही तुम्हाला वश करू शकणार नाही. असं होणार नाही. तुम्ही नक्कीच आमच्या या प्रयत्नांना वश व्हाल आणि आम्ही तुम्हाला आमच्या बाहुपाशात घेऊ, अशा पद्धतीच्या विश्वासाने ती राजपुत्रालाच म्हणते, तुम्ही भ्रमात आहात. राजकुमाराला म्हणते, महाराज तुम्ही भ्रमात आहात. दुसरी एक जण आपल्या तेजस्वी चेहऱ्यावर आपल्या भ्रुकुटीची कमान ताणून वीर पुरुषांचा आविर्भाव आणून त्याची नक्कल करत होती. राजपुत्र सिद्धार्थ गौतम अतिशय उंचपूर्ण, सुंदर अशी देहयष्टी, अप्रतिम अशा चेहऱ्याची ठेवण, नाक नक्षे, डोळे अतिशय सुंदर. आणि मग ह्या अशा सुंदर राजपुत्राला, आणि तो वीर पुरुषच आहे, त्याने त्याचं शौर्य दाखवूनच तर यशोधरेबरोबर विवाह केलेला आहे, तरी सुद्धा तो संसारात रमला पाहिजे, त्याने संसाराचा त्याग केला नाही पाहिजे, असं त्याच्या वडिलांना अर्थात राजा शुद्धोधनाला वाटतं. आणि म्हणूनच हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत. आणि अशाही परिस्थितीमध्ये ती आपल्या भ्रुकुटीची, म्हणजे भुवया जे असतात, तिची कमान, तिच्या धनुष्यासारखं तिचा आकार ताणून ती त्या वीर पुरुषाचा आविर्भाव आणून त्याची नक्कल करते आहे. जणू काही त्याला एखादा असा एक डायलॉग बोलते आहे की त्यामुळे त्याचं लक्ष आपल्याकडे केंद्रित व्हावं, या प्रकारचा प्रयत्न करणारी अशी ही तिच्या भ्रुकुटीची कमान उंचावून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, त्याची नक्कल करते आहे. जिच्या कानातील कुंडले वाऱ्याने सारखी हलत होती अशी उत्फुल्ल उरोज असलेली दुसरी एक यौवना त्याच्याकडे पाहत मोठमोठ्याने हसून जणू काही सांगत होती, जमत असेल तर पकडा मला. म्हणजे अगदी तिच्या शरीराचे प्रदर्शनीय अंग जे आहेत, दिसणारे अंग आहेत, ज्यामुळे राजपुत्र तिच्या मोहात पडेल, अशा शरीराचा काही भाग त्याला दाखवून आणि त्याच्याशी त्याला म्हणते आहे की जमत असेल तर पकडा मला. दुसरीकडे जात असताना दुसऱ्या एकेने त्याला पुष्पहाराने बांधून ठेवले, तर बाकीच्या काही जणी मधुर पण हत्तीच्या मस्तकावरील अंकुशाप्रमाणे बोचक अशा शब्दांचा मारा करून त्याला जणू काय शिक्षाच करत होत्या. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करताय आणि काही तर हत्तीच्या मस्तकावरील अंकुशाप्रमाणे बोचक अशा शब्दांमध्ये, परंतु खास म्हणजे ती शब्द अशी मधुर आहेत, म्हणजे कधीतरी असंही वाटतं की ही टोचणारी शब्द आहेत, त्या अंकुशाप्रमाणे आहेत, परंतु पुन्हा त्याचा एक मधुर सूर अशा प्रकारचा आहे की आम्ही तर केवळ तुमची चेष्टा करत आहोत, आम्ही तर तुम्हाला शिक्षा करत नाहीत, परंतु शिक्षा करत असल्यासारखाही भास निर्माण व्हावा, अशा पद्धतीचं हे त्यांचं वागणं. त्यांच्याशी वाद घालण्याची इच्छा बाळगणाऱ्या दुसऱ्या एकेने आंब्याच्या मोहराने डाळी हातात धरून विषय वासनेने बेभान झालेल्या स्थितीत त्यांना विचारले, हे कोणाचे फुल आहे? एक आंब्याची बहरलेली डाळ ज्याच्यावरती मोहर आहे अशी एक फांदी पकडली आणि त्या फांदीला धरून उन्मत्त अशा अवस्थेमध्ये विषय वासनेने बेभान झालेल्या स्थितीत
त्या राजपुत्राला विचारले, हे कुणाचे फूल आहे? दुसरी एक जण पुरुषी आव आणून त्याला म्हणाली, स्त्रीकडून जिंकला गेलेला तू आता जा, हे पृथ्वी पादाक्रांत कर. तू स्त्रियांकडनं जिंकला गेलेला आहेस. तू आमच्याकडनं वाचणार नाहीस. तुला आम्ही सोडणार नाहीत. आम्ही तुला हरवू आणि आम्हीच विजय होऊ. अशा आविर्भावात ते त्या राजपुत्राला म्हणते, जा आता तू जा, ही पृथ्वी पादाक्रांत कर. या पृथ्वीवरती आता तुला हवं तेवढं तू कुठे जायचं तिथे फिरू नये. दुसरी एक चंचल नयना आपले नील कमल हुंगीत उत्तेजित अवस्थेत काहीशा अस्पष्ट शब्दात राजपुत्राला उद्देशून म्हणाले, नाथ, मधु सुगंधी मोहराने बहरलेला हा आम्रवृक्ष पहा. यावर बसून सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवल्याप्रमाणे कोकिळा इथे गात आहे. म्हणजे नाथ, म्हणजे ती असं म्हणते आहे की तुम्ही तुमचा फक्त आदेश करा आणि तुमच्या प्रत्येक शब्दाची किंमत आम्ही करू. तो प्रत्येक शब्द आम्ही झेलू. मधु सुगंधी मोहराने बहरलेला हा आम्रवृक्ष म्हणजे एकतर त्या आंब्याच्या झाडातून खूप सुंदर असा वास येतो आहे आणि अप्रतिम मोहरलेली ही जी बाग आहे, बहरलेला हा आम्रवृक्ष आहे, यावर बसून सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवलेल्या कोकिळेप्रमाणे, म्हणजे हा एवढा सुंदर वृक्ष, त्यामधून अतिशय सुगंधी असा वास येतो आहे आणि त्यामध्ये अगदी सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवल्याप्रमाणे ती स्वतःला कोकिळा म्हणवते आहे आणि कोकिळा इथे गात आहे, इकडे या आणि हा अशोक वृक्ष पहा. प्रेमिकांची दुःखे तीव्र करणाऱ्या या वृक्षावर बसून हे भ्रमर असा गुंजाराव करीत आहेत की जणू काय ते कामाकडे होरपळून निघाले आहेत. म्हणजे हे प्रेमिकांची दुःख तीव्र करणाऱ्या या वृक्षावर बसून भ्रमर भुंगे असा गुंजाराव करत आहेत की जणू काय ते कामाग्नीने होरपळून निघाले आहेत. म्हणजे त्यांच्या मनामध्ये सारखी सारखी एकच प्रकारची इच्छा होते, काम वासना ती उद्दीपित होते आणि त्या काम वासनेने उद्दीपित झालेले हे सारखे सारखे गुंजाराव करत आहेत. इकडून तिकडे तिकडून इकडे सारखे निघतायत आणि ते होरपळून निघाल्यासारखे झाले आहेत. या हा आम्र वृक्षाचा कोमल डहाळीने अलिंगलेला तिलक वृक्ष तर पहा, जणू काय हळदीची उटी लावलेल्या युवतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या पुरुषास आलिंगन दिले आहे. म्हणजे या आम्र वृक्षाच्या कोमल डहाळीने आलिंगलेल्या, ज्याला मिठीत घेतले आहे असे जे दृश्य दिसते आहे, हा तिलक वृक्ष. त्याच्याकडे तर एकदा बघा आणि जणू काय जणू काय हळदीची उटी लावलेल्या युवतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या पुरुषास आलिंगन दिलेले आहे. म्हणजे या राजपुत्राला वश करण्यासाठी काहीच सोडलेलं नाही. सगळ्या प्रकारच्या उपमा देऊन झालेल्या आहेत. अगदी हळदीची उटी लावलेली युवती शुभ्र वस्त्र परिधान करून पुरुषास आलिंगन देते आहे. हे दोन वृक्ष जे आहेत, एक आम्रवृक्ष आणि तिलक वृक्ष, हे दोनही वृक्ष आहेत. हे दोन वृक्ष एकमेकात असे मिसळलेले आहेत की जणू काही एखादी पांढरे वस्त्र घातलेली आणि हळदीची उटी लावलेली सुंदर यवना तरुणी तिने पुरुषास आलिंगन दिलेलं आहे. असे हे दोन वृक्ष एकमेकामध्ये फसलेले आहेत. हा फुललेला कुरवक पहा. कुरवक म्हणजे लाल पिवळ्या फुलांचा वृक्ष. हा फुललेला कुरवक पहा. रक्तचंदन रसासारखा ताजा आणि टवटवीत दिसणारा हा वृक्ष जणू काय रमणींच्या नखांच्या रंगापुढे आपण फिके आहोत असे वाटून खाली वाकला आहे. हा अतिशय सुंदर असा वृक्ष आहे. हा कुरवक वृक्ष, लाल पिवळ्या फुलांचा हा वृक्ष आणि रक्तचंदन रसासारखा ताजा आणि टवटवीत दिसणारा, म्हणजे जे रक्तचंदन आहे त्यासारखा सुंदर टवटवीत अतिशय प्रफुल्लित असणारा वृक्ष जणू काय एखाद्या सुंदरीच्या नखांच्या रंगापुढे आपण फिके आहोत असं भासमान होत आहे, असं त्याला वाटतं आहे आणि त्यामुळे तो खाली वाकलेला आहे. या आणि स्वभावात अंकुरलेला हा तरुण अशोक बघा.
एका अशोकाचा वृक्ष आहे, अतिशय सुंदर, तारुण्यात असलेलं, बहारदार असलेलं, सगळी टवटवलेली पानं, बहरलेली पानं, हे याने तो वृक्ष कसा तरुण दिसतो आहे, जणू काय आमच्या हातांच्या सौंदर्यापुढे लज्जित होऊन तो उभा आहे. ह्या तरुणी तसूभरही आपल्याला कमी लेखत नाही. ह्या प्रत्येक वृक्षाचं वर्णन करता आहे. इतकी सुंदर अशी वृक्ष आहे. हा कुरुवक आहे, अगदी रक्तचंदनाच्या रसासारखा सुंदर, ताजा, टवटवीत आहे. आणि तो तिलक वृक्ष आहे, तो आम्र वृक्ष आहे, हा अशोक वृक्ष आहे. या अशोक वृक्षाचं सौंदर्य, अगदी त्याचं सौंदर्य, त्याचं व्यक्तिगत सौंदर्य लज्जित होऊन जणू काही तो त्या सुंदर तरुणी पुढे उभा आहे, ज्याच्या काठावर सभोवार सिंदूर वाराचे कुंज उगवलेले आहे. असे हे सरोवर पहा, जणू काय शुभ्र व तलम वस्त्रांकित आणि रूप सुंदरीच आराम घेत पहुडावी असे ते दिसत आहे. या तलावाकडे बघा, आणि या तलावाकडे बघितल्यानंतर तुम्हाला असं सहज वाटेल जणू काय एक शुभ्र व तलम वस्त्रांकित अशी रूप सुंदरीच आराम घेत पहुडलेली आहे. स्त्री जातीचे सार्वभौम सामर्थ्य पहा. स्त्रियांच्या सार्वभौम सामर्थ्याबद्दलही त्यांना कौतुक करायचं आहे, सांगायचं आहे. प्रत्येक मुद्द्यातून राजकुमाराला, राजपुत्राला आपल्याकडे आकर्षित करून घ्यायचं आहे. आणि स्त्री जातीचे सार्वभौम सामर्थ्य पहा. पलीकडे पाण्यात जी चक्रवाकी पुढे पुढे जात आहे आणि तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे. म्हणजे समोर जे पलीकडे पाणी आहे, त्या पाण्यामध्ये जे भोवरे उठत आहेत, त्या भोवऱ्यांकडे पहा. ते सारखं पुढे 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 जात आहे आणि तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी जो आहे एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागे पुढे सारखा जातो आहे. राजकुमाराला सांगितलं जात आहे, तुम्ही तिकडे बघा, त्या पाण्याकडे बघा. त्या पाण्यात ते जे भोवरे उभे राहिलेले आहेत, जे भोवरे त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत, ते चक्रवाक आहेत. आणि त्या चक्रवाकीकडे, त्या भोवऱ्यांकडे बघा. आणि तो त्या चक्रवाकाचा प्रियकर, चक्रवाकीचा प्रियकर जो आहे चक्रवाक पक्षी, हा सारखा तिचा दास असल्यासारखा तिच्या मागे पुढे होतोय. तुम्ही काय करता? तुम्ही बघा, आम्ही आमच्या सौंदर्याने तुम्हाला मोहित करण्याचा प्रयत्न करतो आहोत, तुम्ही सुद्धा असेच कराल. अशा पद्धतीने ह्या राजकुमाराला प्रत्येक ती यवना, ती ललना, ती सुंदरी, ती मदालसा वश करण्याचा वाटेल त्या पद्धतीने प्रयत्न करते आहे. आपल्याच तंद्रीत गात असलेल्या कोकिळाचे ते स्वरालाप ऐका. दुसरी कोकिळा जणू काय त्याला निर्भयपणे रुकार दिल्यागत गात आहे असे वाटते. ह्या कोकिळेचा स्वरालाप, तिचं गाणं, तिचं बोलावणं, तिचं हुंकारणं, तिच्या हाकेचा तुम्ही विचार करा. आणि दुसरी कोकिळा जणू काय त्याला निर्भयपणे, न घाबरता, न डगमगता, अगदी कुणाचाही कसलाही विचार न करता तिला ती होकार देते आहे. वसंत ऋतूत पक्षात निर्माण होणारा उन्माद आपणातही निर्माण झाला असता व आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या पंडितांचा विचार आपणात नसता तर किती चांगले झाले असते. तर वसंत ऋतूमध्ये पक्ष्यांमध्ये निर्माण होणारा उन्माद, त्यांची इच्छा असते, प्रबळ इच्छा असते मिलनाची. तो वसंत ऋतूच या पक्ष्यांना अशा पद्धतीने करण्यासाठी भाग पाडतो. आणि ज्या पद्धतीने हे सगळे पक्षी मिलनासाठी आतुर असतात, तशा पद्धतीची इच्छा आपल्या मनात निर्माण व्हावी. आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या पंडिताचा विचार आपणात नसता. तुम्ही बुद्धिमान आहात, तुम्ही हुशार आहात निर्विवादपणे, परंतु असं कोणीतरी समजणारा पंडित, विद्वान, साधू, संत, त्यालाही वाटतं तोही विद्वान आहे, तोही हुशार आहे आणि तो बुद्धिमान आहे. तो त्या संताचा विचार त्याला शोभतो, परंतु तसा विचार तुमच्या मनात आला नसता तर किती चांगले झाले असते. अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या या प्रमदांनी प्रेमयुद्धाच्या सर्व प्रकारच्या क्लुप्त्यांनी राजपुत्रावरती हल्ला केला. सगळेच प्रकार त्यांनी आजमावून पाहिले. राजकुमाराला वश करण्यासाठी एक नाही, दोन नाही, तीन नाही, सगळ्याच पद्धतीने त्यांनी प्रयत्न केले. आणि तथापि अशा प्रकारचे आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमोदित झाला नाही केव्हा,
हसलाही नाही. आणि काय काय प्रकार प्रयत्न केले नाहीत. सगळे प्रयत्न केले ह्या तरुणींनी, ह्या सुंदरींनी, परंतु असे असतानाही तो आत्मसंयमी, जसा मनावरती नियंत्रण आहे असा आत्मसंयमी राजपुत्र हसला सुद्धा नाही. त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करू लागला. बघितलं त्याने त्यांचं सौंदर्य, त्यांच्या शरीराचे बटबटीत दिसणारे अवयव त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. सर्व अंग त्यांच्या समोर आणि त्यांना आलिंगन देऊन त्यांच्या प्रेमात पडावं आणि या राजपुत्राने आपल्या प्रेमात पडावं म्हणून गाणे काय, नाचणं काय, पैंजणांचा आवाज काय, त्याच्या अंगामध्ये, त्याच्या अंगावरती जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने आपले अंग विक्षेप करणं काय, या सगळ्या गोष्टी, सगळे प्रयत्न करून पाहिले. परंतु हा संयमी राजपुत्र साधा हसला सुद्धा नाही. आणि ते सगळं त्याने बघितलं. स्थिर व एकाग्र मनाने विचार करू लागला. त्याच्या मनामध्ये विचार यायला लागले की हे सगळं असं का आणि कशासाठी. अशा पद्धतीचा विचार या राजपुत्राच्या मनात आला. या स्त्रियात अशा कोणत्या गोष्टींची उणीव आहे की त्यांना इतकेही दिसू नये की यौवन हे चंचल असते. कारण वार्धक्य हे सौंदर्यात जे जे काही आहे ते सर्व नष्ट करणारे आहे. त्या सौंदर्या ज्या पद्धतीने प्रयत्न करतायत त्यांना एवढं कळत नाही की त्या आज सुंदर आहेत, त्या उद्या म्हाताऱ्या होतील आणि त्यांचं हे सौंदर्य जे आहे ते सर्व नष्ट होऊन जाईल. यांना एवढं कळू नये आणि तरी सुद्धा त्या सौंदर्याचा विनाकारण अभिमान बाळगून माझ्यासमोर मला त्या अशा पद्धतीने त्यांचं शरीर दाखवत आहेत की जणू काही ते कधी संपणारच नाहीये. आणि त्या सौंदर्याच्या अजन्म अशा मालकिणी त्या आहेत. अशा पद्धतीचा विचार करणारे यांना एवढं समजत नाही की हे शरीर, हे सौंदर्य, हे सगळं नष्ट होणार आहे. अशा प्रकारे या स्तुती सुमनांचा वर्षाव अनेक महिने व वर्ष सारखा चालत होता, परंतु तो सफल झाला नाही. या तरुणी प्रयत्न करत राहिल्या. त्यांच्या मनामध्ये राजपुत्राला येन केन प्रकारे संसारामध्ये रममाण करणं, संसार त्याग करून त्याने जंगलाची वाट धरू नये, अशा पद्धतीने त्याला वश करण्यात यावं असं राजा शुद्धोधनाने त्या उदयनाला, त्यांच्या राजपुरोहिताला सांगितलं. राजपुरोहिताने ह्या सुंदर्या ज्या आहेत त्यांच्यावरती ही जबाबदारी सोडली. आणि स्त्रियांनी आतापर्यंत कोणतं काम यशस्वी केलेलं नाही. सगळ्याच कामामध्ये त्या निपुण आहेत आणि सगळ्याच कामामध्ये ते यशस्वी होऊ शकतात. अशा पद्धतीचं त्या उदयनाने या सर्व तरुणींना नीट समजावून सांगितलं. त्यामुळे तुम्ही सुद्धा काही हरणार नाही. तुम्ही सहजच या राजपुत्राचं मन वळवाल आणि त्याला या संसारामध्ये रममाण होण्यासाठी तुम्ही भाग पाडाल. अशा पद्धतीचं हे सगळं कार्य या तरुणींवरती सोपवलं. तरुणींनी आपल्या सर्व प्रयत्नांनी राजपुत्राच्या अवतीभोवती अक्षरशः पिंगा घालून त्याला वश करण्याचा प्रयत्न केला. कोणी त्याच्या समोर गाणं म्हणताय, कोणी त्याला कारण नसताना शिक्षा दिल्यासारखं वागताय, कोणीतरी त्याच्या जवळ येऊन त्याच्या गळ्यामध्ये आपले हात टाकून लोंबकळत आहे. काय वाटेल त्या प्रकारे या सिद्धार्थ राजकुमाराला संसारामध्ये रमावं यासाठी प्रयत्न केले जातात. राजकुमार केवळ एवढ्यानच त्यांच्या बुद्धीची पारख करतो. या मुलींना, या तरुणींना एवढं नाही कळत, एवढी साधी गोष्ट नाही कळत. त्या सुंदर आहेत, निर्विवाद सुंदर आहेत, पण हे सौंदर्य शेवटी नष्ट होणार आहे हेही त्यांना कळत नसावं. आश्चर्याची गोष्ट आहे. आणि अशा पद्धतीने अनेक प्रयत्न करूनही राजकुमाराला त्या वश करू शकल्या नाही. त्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्या व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही. हे उदयनाच्या लक्षात आलं. काय प्रयत्न केले नाहीत, सगळे प्रयत्न केलेत, परंतु तरी सुद्धा राजपुत्र त्यांच्याकडे आकर्षित होत नाही हे उदयनाच्या लक्षात आलं. राजनीती कुशल असलेल्या उदयनाने स्वतःच शेवटी राजपुत्राशी बोलण्याचे ठरविले. मग त्या उदयनाला असं वाटलं की ठीक आहे, आता या तरुणींच्या प्रेमात नाही पडला राजपुत्र, पण आता या राजपुत्राची समजूत तर काढावी लागेल. त्याला कुठल्याही प्रकारे राजाने आपल्यावरती जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी पूर्ण करत असताना राजपुत्राला तो संसाराचा त्याग करून जाऊ नये याच्यासाठी आपल्याला तयार करावं लागेल. म्हणून स्वतःच रणांगणात उतरण्याचा विचार या उदयनाने केला. आणि
राजपुत्रास एकांतात भेटून उदयन त्याला म्हणाला, तुझा एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे, त्या अर्थी अंतःकरणपूर्वक मित्र भावनेने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे. मी तुझ्याशी खूप चांगल्या पद्धतीने वागतो, तुझा मी मित्र आहे किंवा माझं म्हणणं तू ऐकशील असा विश्वास राजाच्या मनात आला आणि म्हणून राजाने माझी निवड तुझ्याशी बोलण्यासाठी केली किंवा तुला संसारात तू कसा रमशील या सगळ्या गोष्टींसाठी माझ्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत अशासाठी राजाने माझी निवड केली आणि मी सुद्धा अंतःकरणपूर्वक मित्रभावनेनेच तुझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त करतो आहे. असं म्हणून उदयनाने सुरुवात केली. जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे, जे हितकारक आहे ते करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे हे मित्राची 3 लक्षणे आहेत. उदयन मित्रत्वाच्या भावनेतनं सिद्धार्थ गौतमाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणतोय की जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त होणे, ते सोडून देणे, ते दूर करणे, आपल्या कामाचं नाही, ते हिताचं नाही, ते वाईटाचं आहे असं असेल तर त्यापासून दूर होणे, परावृत्त होणे आणि जे हितकारक आहे असं करण्यास प्रवृत्त करणे, जे चांगलं आहे, जे योग्य आहे, जे जीवनासाठी काहीतरी लाभदायक आहे असं करण्यासाठी प्रवृत्त करणे आणि संकट काळी सोडून न जाणे. पहिली गोष्ट तर जे चुकीचं आहे, वाईट आहे ते करू न देणं. दुसरी गोष्ट जे चांगलं आहे ते करण्यासाठी प्रवृत्त करणं, त्याच्या मनाची तयारी करणं की ते कर म्हणून त्याला करायसाठी भाग पाडणं, परंतु संकट काळी सोडून न जाणं. एखादा मित्र संकटात फसलेला आहे आणि त्यावेळेला आपण पळून जावं, त्याला कोणीतरी धरतंय, मारतंय आणि अशा वेळेला आपण त्याला सोडून जावं, त्याच्यावरती काहीतरी जीव घेणं संकट आलेलं आहे आणि अशा संकटामध्ये त्या मित्राला सोडून द्यावं आणि आपण निघून जावं, केवळ आपण जीव वाचवण्याचा प्रयत्न करावा, असा करणारा खरा मित्र असू शकत नाही. म्हणून खऱ्या मित्रांची ही 3 लक्षणं या उदयनाने सांगितली. मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुला दूर जात असताना पाहून मी त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारखा झालो असे होईल. म्हणजे तू पुरुषत्वापासून दूर जातोय. तुझा पुरुषार्थ दाखवण्यासाठी खरं तर तुझा जन्म झाला आहे आणि तू तेच नेमकं करण्याचं टाळतोय. असं करत असताना तुला मी जाऊ देणं म्हणजे मी माझ्या मित्रत्वाचा अपमान करतो आहे, म्हणजे मी माझ्या मित्रत्वाला पारखा झालो असा त्याचा अर्थ होईल. कपटाने सुद्धा स्त्रीला वश करणे हे योग्यच आहे. पुरुषासाठी कपटाने जरी त्या स्त्रीला वश केलं, मनात कपट ठेवून जरी तिला वश केलं तरी सुद्धा, म्हणजे रामायणातली गोष्ट तुम्हाला लक्षात येत असेल, रावणाने त्या सीतेला उचलून नेण्यासाठी किंवा ती सुंदर आहे म्हणून तिला घेऊन जाण्यासाठी एक कपटी डाव टाकला होता. म्हणजे मला भिक्षा दे, परंतु ती जी लक्ष्मणाने रेषा मारलेली आहे त्या रेषेच्या इकडे येऊन देशील तरच मी भिक्षा घेईन, नाहीतर घेणार नाही. आणि सीता, त्यांनाही असं वाटलं की कदाचित याला आपण तिकडे गेल्याशिवाय भिक्षा देऊ शकत नाही आणि मग आपण आज पुण्यकर्म केलं नाही, पापकर्म केलं असं वाटेल. तो कपटी डाव होता, परंतु ती तिकडून आली, तिने त्याला भिक्षा दिली, तिने ती रेषा ओलांडली, मर्यादा ओलांडली आणि ती बाहेर गेली आणि तिला घेऊन तो रावण निघून गेला. म्हणजे अशा पद्धतीने कपट करून का होईना पण स्त्रीला वश करणं हा काही गुन्हा नाही, हे काही वाईट नाही, हे योग्यच आहे असं सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी उदयन करतो आहे. आणि तू तुझा पुरुषार्थ दाखव, त्यामुळे मनुष्याची लज्जाही जाते व त्याचे रंजनही होते. म्हणजे त्याला वाटणारी जी काही त्याच्या मनामध्ये लाज लज्जा असते ती पण निघून जाते आणि त्याचं मनोरंजनही होतं. भले मग ते कपटाने केलं, लाजत लाजत काही करता येणार नाही, मग बोलू की नको, बोलू की नको अशा पद्धतीने तू जर लज्जा बाळगून राहिलास तर तुला बोलता येणार नाही. पण अगदी मनात कपट ठेवणे, एखाद्या स्त्रीला तू वश केलंस तरी सुद्धा वाईट नाही, चुकीचं नाही, अशा पद्धतीचं सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी उदयीन मित्रत्वाच्या नात्याने सिद्धार्थ गौतमाला सांगतो आहे. आदरपूर्वक वागणूक व तिच्या इच्छेची
परिपूर्ती यांनीच स्त्रीचे हृदय बांधले जाते. सर खऱ्या अर्थाने प्रेमाचे कारण असतात, कारण स्त्रीला आदरभाव आवडतो. म्हणजे उदयीन या सिद्धार्थ गौतमाला सांगतो आहे की ठीक आहे, आदरपूर्वक वागणूक जी आहे आणि तिला काय हवं काय नको तिच्या इच्छेची जर समजा पूर्ती करत असशील, तिला शारीरिक संबंधांमध्ये गोडी वाटत असेल, तिला ते आवडत असेल, तर तू तसं करण्यासाठी पुढे झाला पाहिजेस. आणि यानेच स्त्रीचे हृदय बांधले जाते. म्हणजे तिच्या मनात काय आहे, तिला काय हवंय, तिला ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांची परिपूर्ती करणं, यातूनच स्त्रियांचे हृदय बांधले जाते. म्हणजे सद्गुणच खऱ्या अर्थाने प्रेमाचे कारण असतात. चांगले गुण हे प्रेमाला भरी घालतात, कारण स्त्रीला आदरभाव आवडतो. म्हणजे तिचं कौतुक करा, तिला 4 वेळा तू छान आहेस, तू सुंदर आहेस, तुझा आवाज गोड आहे, तुझे कान किती सुंदर आहेत, तुझ्या कानात ते कवच कुंडल कशी सुंदर दिसत आहेत, ह्या अशा पद्धतीची स्तुती केली की तिला ते आवडतं. म्हणजे तिचा आदरभाव तिला आवडतो. मग हे विशाल नयनांच्या राजपुत्रा, तुझे एवढे मोठे डोळे, इतका सुंदर दिसणाऱ्या राजपुत्रा, जरी तुझ्या मनात नसले तरी तुझ्या सौंदर्याला साजेशा शिलेनतेने तू त्या स्त्रियांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न नाही का करणार? मग तू इतका सुंदर, इतका देखणा आहेस, आणि मग तुझ्या मनात नसले तरी तुझ्या सौंदर्याला साजेस तू करणार नाहीस का? तू तुझ्या सौंदर्याच्या अनुषंगाने तुझ्याकडे एखादी सुंदर स्त्री आकर्षित होणार असेल तर तू तिला आलिंगन देणार नाहीस का? विनय हा स्त्रियांना सुगंधी उठण्याप्रमाणे सुखकर वाटतो. विनय हा एक बहुमोल अलंकार आहे. तुझ्याकडे असलेला विनय जो आहे, नम्रता जी आहे, तो एक अलंकारच आहे. आणि तो स्त्रियांना तर अगदी उठण्यासारखा, सुगंधी द्रव्यासारखा वाटतो. विनया वाचून सौंदर्य हे पुष्पविहीन उद्यानासारखे आहे. एखादा उद्यान आहे, एखादा बगीचा आहे आणि ओसाड आहे, त्याच्यामध्ये एकही फूल नाहीये, मग ते कसलं उद्यान, तो कसला बाग बगीचा. परंतु जर समजा फुलाशिवाय एखादी बाग उजाड वाटते, तसं जर समजा तुझ्याकडे एवढं सौंदर्य आहे आणि तुझ्यात विनय आहे, या विनयाने तू तुझ्या सौंदर्याला आणखीन खुलवतो आहेस, जसं फुलं त्या बगीच्याला खुलवतात. पण केवळ विनयाचा काय उपयोग? त्याच्याबरोबर हृदयातील भावनेची ही जोड असली पाहिजे. विनय आहे ठीक आहे, पण केवळ विनय असून जमणार नाही, तर हृदयामध्ये भावना असली पाहिजे. आणि या भावनेची जोड त्या विनयाला असणं नितांत गरजेचं आहे. मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे कामभोग तुझ्या मुठीत आहेत, म्हणजे ते सहजासहजी प्राप्त होत नाहीत, आणि तुझ्याकडे मात्र ते आहेत. मग खात्रीने तू त्यांचा तिरस्कार का करावा? सर्व गोष्टी तुझ्याकडे आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेण्याऐवजी तू त्यांचा तिरस्कार करतो आहेस. हे कितपत योग्य आहे? हे योग्य नाही. काम हाच सर्वप्रथम पुरुषार्थ मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिचे प्रियाराधन केले होते. आपल्याला ती गोष्ट सुद्धा माहिती आहे. आपण ती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिडल्स इन हिंदुइझम या ग्रंथात ती वाचलेली आहे. म्हणजे हा गौतम ऋषी जो आहे, हा गौतम ऋषी अहिल्याच्या प्रेमात पडला, तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडला आणि त्याने नको नको ते करून टाकलं. अशाच प्रकारे अगस्त्य ऋषी सुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशी रममाण झाला. आणि श्रुती सांगतात लोपामुद्रीची ही तीच गत झाली. श्रुतीमध्ये काय सांगितलं की लोपामुद्रा जी आहे तिची पण साधारणपणे तशीच अवस्था झालेली आहे. महान तपस्वी बृहस्पतीने औतत्याची पत्नी व मरुताची कन्या ममता हिला भोगून भारद्वाजाला जन्म दिला. ह्या सगळ्या कथा आपण त्या रिडल्स इन हिंदुइझम मध्ये, हिंदुत्वाचे कोडे या ग्रंथामध्ये एक एक करून बारकाईने सगळ्या वाचलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला पूर्वपरिचित ह्या सगळ्या गोष्टी आहेत की हे सगळे ऋषीमुनी कशा स्त्रियांच्या सौंदर्याला म्हणजे तिच्या प्रेमात पडले, भाळले आणि
एवढे तपस्वी असताना सुद्धा अगदी अगस्त्य ऋषी सुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्या प्रेमात पडला, तिच्या प्रेमात रममाण झाला. आणि श्रुती तर सरळ सरळ सांगताच आहे, श्रुतींमध्ये लिहिलेलंच आहे की लोपामुद्रेची ही तीच गत झाली. आणि महान तपस्वी बृहस्पती याने औतत्याची पत्नी व मरुताची कन्या ममता हिला भोगून भारद्वाजाला जन्म दिला. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो आहोत. या गोष्टींच्या माध्यमातून उदयीन राजपुत्र गौतमाला समजून सांगतोय, सिद्धार्थाला समजून सांगतोय, अरे तुझी काय गत आहे, तू का घाबरतोस, तू का लाजतोस, तू तर म्हणजे आयन यवनामध्ये आहेस, पुरुषार्थ दाखवण्याची तुझी ही वेळ आहे. श्रेष्ठ दाता अशा चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला ती अर्ध्या प्रदान करत असताना ग्रहण करून तिच्या ठाई दिव्य बुधाला जन्म दिला. चंद्र सुद्धा, या चंद्राने सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला चंद्र आणि इंद्र या दोघांची गोष्ट सुद्धा माहिती आहे. आणि त्या चंद्राने कसं पहारेकरू म्हणून इंद्राला मदत केली तेही आपण बघितलेलं आहे. अशा पद्धतीने ह्या सगळ्या म्हणजे महान पुरुषांनी सुद्धा या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यांची जर समजा अशी अवस्था झाली आहे तर तू का घाबरतोस. म्हणजे अक्षरशः या बृहस्पतीच्या पत्नीला या चंद्राने वश केलं आणि तिथं अर्धे वाहत होती. आणि असं करत असताना तिला वश करून, तिला ग्रहण करून, तिला दिव्य बुध नावाचा पुत्र दिला. अशाच प्रकारे प्राचीन काळी विषयासक्त झालेल्या पराशर ऋषीने सुद्धा यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी कुमारी काली हिच्याशी सहवास केला. कामातूर वसिष्ठ ऋषीने अक्षमाला नावाच्या एका खालच्या जातीतील हीन स्त्रीशी रथ होऊन कपिंगलाद नावाच्या पुत्रास जन्म दिला. आणि वार्धक्याने गलित गात्र झालेला असताही राजर्षी ययाती चैत्र रथवनात विश्वाकी अप्सरेबरोबर रममाण झाला. ययातीची सुद्धा आपण कथा बघितलेली आहे. आणि तो कसा विश्वाकी बरोबर रममाण झाला हेही बघितलेलं आहे. आणि पत्नीशी संभोग केल्याने आपला मृत्यू ओढवेल हे जाणत असताना सुद्धा कौरव नरेश पंडू माद्रीच्या सौंदर्य गुणांवर मुग्ध होऊन विषय सुखाच्या अधीन झाला. म्हणजे पत्नी बरोबर किंवा स्त्री बरोबर शरीर संबंध प्रस्थापित केले तर मृत्यू येईल असं माहिती असताना सुद्धा हा कौरव नरेश, कौरवांचा राजा, तो सुद्धा पंडू माद्रीच्या सौंदर्यावरती मंत्रमुग्ध झाला. माद्री होतीच कमालीची सुंदर. आपल्याला कुंती आणि माद्री या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि त्यानुसार हा पंडू राजा जो आहे हा त्याला माहिती आहे की आपला मृत्यू ओढावेल जर आपण हिच्या बरोबर काही प्रणय लीला केल्यात तर, काही प्रणय क्रीडा केल्यात तर आपण मरू. हे माहिती असताना सुद्धा कौरव नरेश पंडू माद्रीच्या सौंदर्य गुणांवरती मुग्ध होऊन विषय सुखाच्या अधीन झाला. मेला, नंतर तडपडून मेला. हे सगळं माहिती होतं तरी सुद्धा त्याने त्याचाही विचार केला नाही. इतकी सुंदर ही माद्री होती. यासारख्या अनेक महान पुरुषांनी सुखासाठी निंदनीय कामभोगाचा अवलंब केला तर मग जे भोग प्रशंसनीय आहेत अशांचा अवलंब करणे किती सुखद होईल. म्हणजे राजपुत्राला सांगताना उदयन म्हणतोय की जे प्रशंसनीय आहे तू त्यानंतरही असा विचार का करतो आहेस. मग त्याचा अवलंब करणं सुखद आहे तर तू ते का नाकारतो आहेस. आणि असे असताना तुझ्यासारख्या शक्ती व सौंदर्य संपन्न युवकाने ज्या सुखाच्या अधीन सर्व जग आहे आणि ज्या सुखावर स्वभावताच तुझा हक्क आहे त्या सुखाची उपेक्षा करावी हे आश्चर्य आहे. हे राजपुत्रा, हे सिद्धार्था, तुझा हक्क आहे. तू ते सुख उपभोगावंस अशा पद्धतीचं तुझं तारुण्य आहे. तुझी शरीरयष्टी बलदंड आहे. सर्व प्रकारे तू त्या सौंदर्याचा उपभोग घ्यावास अशी परिस्थिती असताना सुद्धा तुला मी अनेक उदाहरणं सांगितले. या उदाहरणातून तुझ्या सहज लक्षात येईल की तू ह्या सगळ्या सुखाचा आनंद घेण्यासाठी जन्माला आलेला असताना तुझा पुरुषार्थ दाखवावा अशी सगळी परिस्थिती निर्माण झालेली असताना सुद्धा तू त्यात मागे राहावास हे आश्चर्य आहे.
आणि अशा पद्धतीने या महामंत्र्याने, या राजपुरोहिताने, शुद्धोधन राजाने त्याला सांगितलं, त्या पद्धतीने अनेक तरुणींना त्याच्या समोर नेलं, त्याच्या सहवासात ठेवलं. परंतु तरी सुद्धा सिद्धार्थ गौतम हा त्यांना वश होत नाही. मग स्वतःच प्रयत्न करून अशा अनेक कथा सांगितल्या, अशा अनेक गोष्टी सांगितल्या की ज्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे अपमान होत नाही. पुरुषार्थ दाखवण्यासाठी एखाद्या स्त्रीला जर कपटानेही वश केलं तरी सुद्धा काही हरकत नाही. तूच काय, अनेक संत पुरुषांनी असं केलेलं आहे, ऋषीमुनींनी असं केलेलं आहे. वेगवेगळ्या उदाहरणांनी उदयीन या राजपुत्राला तो संसारात रमावा, तो स्त्री बरोबर राहावा आणि त्याने संसाराचा त्याग करून जंगलात निघून जाऊ नये, अशासाठीच हा जो प्रयत्न आहे, हा प्रयत्न यशस्वी झालाय का की नाही? आता याने तर ह्या अशा पद्धतीने उदयनाने सगळ्या गोष्टी या सिद्धार्थ गौतमाला सांगितल्या, परंतु याच्यावरती सिद्धार्थ गौतमाचं काय म्हणणं आहे हे ऐकायचंय ना. मग उद्या सकाळी पुन्हा याच वेळी, रोजच्याच वेळी आपण पुन्हा भेटूया आणि या ग्रंथात नेमकं पुढे काय म्हटलेलं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. निर्व्यादपणे आपण सगळ्यांनी अतिशय छान अशा शांततेचं सहकार्य केलं आणि आपण हा परमपूज्य बोधिसत्व महामानव युगंधर विश्वरत्न ज्ञानसागर आणि संविधानाचे प्रमुख बाबासाहेब डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांच्या लेखणीतनं निर्माण झालेला हा सर्वांग सुंदर असा ग्रंथ या वर्षावासाच्या कालावधीमध्ये दरवर्षी वाचत असतो. त्याचप्रमाणे याही वर्षी त्याचा क्रम आहे. क्रमाक्रमाने आपण तो वाचत वाचत पुढे जात आहोत. हे सगळं आपल्याला नीट समजावं याच्यासाठी मला ज्या पद्धतीने समजतं आहे त्या पद्धतीने मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण शांततेचं सहकार्य करतात त्यासाठी आपल्या सगळ्यांचे मनोभावे धन्यवाद आणि आभार. नमो बुद्धाय.